काल संध्याकाळी 5:30 वाजताच्या सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून पायी चालत जाणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना भरधाव आयसर टेम्पो चिरडल्या प्रकरणात आयसर टेम्पो चालकाविरोधात कासा पोलीस ठाण्यात हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला। तवा येथे शिकणारे 2 12वीतील विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर आपल्या घराकडे चालत जात असताना गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका भरधाव टेम्पोने या दोन्ही विद्यार्थ्यांना चिरडलं। या अपघातात सुधीर पुंजारा या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर सनी तांबडा हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत। अपघातानंतर हा टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला होता। टेम्पोच्या पुढील पडलेल्या लोगोवरून हा टेम्पो शोधण्यात कासा पोलिसांना स्थानिकांच्या मदतीनं यश आलं। मनोर पोलीस ठाणे हद्दीतील एका धाब्यावरून टेम्पोसह टेम्पो चालकाला अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। एका आयसर टेम्पोने 2 मुलांना धडक दिली होती। हे मुलं आश्रमशाळा तवामध्ये शिकणारे होते आणि चिंचवडचे राहणारे होते। ते रस्त्याने चालत असताना आयसरच्या ड्रायव्हरने रस्त्याच्या वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहन चालवून त्या 2 मुलांना धडक दिली होती। त्यामध्ये सुधीर पुंजारा नावाचा 18 वर्षाचा मुलगा मयत झालेला आहे आणि दुसरा सनी तांबडा नावाचा एक 18 वर्षाचा मुलगा आहे, तो चिंचवडचा राहणार आहे, हा जखमी झालेला आहे। त्याच्यावर वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे आणि त्याची कंडिशन चांगली आहे, सुधारण्याची कंडिशन मध्ये आहे, आउट ऑफ डेंजर आहे, तो इंज्युर्ड झालेला आहे। याच्यामध्ये आपण कासा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 170/2024 BNS कायदा जो नवीन आता 1 जुलैपासून आपण तो कायद्याचा अंमलबजावणी करत आहोत। यामध्ये कलम 105, 281, 125A, 125B रेड विथ मोटर व्हेकल ऍक्ट, कलम 184, 134 ब, 187 प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये आपण माझ्या पोलीस स्टाफने सर्वप्रथम ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणच्या बाजूलाच आपला चारोटी टोल नाका आहे, त्या ठिकाणचे CCTV फुटेज वगैरे तपासले आणि अपघाताच्या अगोदर 15 ते 20 मिनिट अगोदर त्या ठिकाणी जाणाऱ्या आयसर्स गाड्या किती गेल्या त्याच्यावर तपासणी केली। 7-8 गाड्यांचे आपल्याला नंबर मिळाले होते। त्या अनुषंगाने त्या गाड्या पुढे अपघाताच्या ठिकाणापासून पुढे गेल्या असतील त्या दृष्टीने सर्व रस्त्यावरील हॉटेल्स याची तपासणी आपण केली आहे। मनोर पोलिसांच्या हद्दीमध्ये मनोर गेट हॉटेल आहे, त्याच्या बाजूच्या एका हॉटेलवर आयसर टेम्पो आपल्याला मिळून आलेला आहे। घटनास्थळावर आयसर टेम्पोच्या समोरचा एक सिम्बॉल पडलेला होता, त्या सिम्बॉल पोलिसांनी ताब्यात घेतला होता आणि ज्यावेळी टेम्पो मिळाला तर त्या टेम्पोचा सिम्बॉल गायब होता। त्या सिम्बॉलमुळे त्या अपघाताचे आपल्याला उकल करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि त्यामध्ये आपण त्या टेम्पो क्रमांक GJ04 AX 6500 हा टेम्पो आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्यातील ड्रायव्हरला सुद्धा आपण अटक केलेला आहे। सर, चालक काही ड्रिंक अँड ड्राईव्ह केली होती असं? चालकाची आपण सर्वप्रथम वैद्यकीय रुग्णालय कासा याची तपासणी केलेली आहे। त्याचे ब्लड सॅम्पल्स वगैरे आपण काढून घेतलेले आहे आणि ते आपण CA ला तपासण्यासाठी पाठवणार आहोत। एकंदरीत ह्या गुन्ह्यामध्ये आपण हायगेने मृत्यूस कारण होणे किंवा ज्या कृतीमुळे जीव जाईल ती कृती केल्याने एखाद्या माणसाचा जीव जाऊ शकतो अशी शक्यता असताना सुद्धा किंवा माहीत असताना सुद्धा त्याने